नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचं राजकारण हे तापलंय। माझ्या विरोधात धाड सत्र सुरू, तरी लढण्यावर मी ठाम आहे असं विवेक कोल्हे यांनी म्हटलंय। शिंदे गटाच्या उमेदवारावर गुन्हा दाखल, त्याचीही चौकशी करा असंही कोल्हेंनी म्हटलंय। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंवर विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केले आहेत। एकंदरीत बघितलं गेल्या 3 दिवसापासून धाड सत्र सुरू आहे, मात्र तुम्ही प्रचारात व्यस्त आहात। का वाटतं हे धाड सत्र कोणी ठरवलं असेल आणि कोणावर तुमचा आक्षेप आहे? नाही, धाड सत्र जरी चालू असलं तरी आम्हाला खात्री आहे कुठलेही अनियमित काम गेल्या 60 वर्षामध्ये या सहकारी चळवळीमध्ये केलेलं नाही। 2 जून, 7 जून किंवा 11, 12 जून 16-17 तास ही सगळ्या चौकशी झालेली आहे। तो त्यांचा अधिकार आहे। शिवसेनेकडे ते संबंधित खातं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेलं आहे। परंतु ते करत असताना आमची कुठलाही आक्षेप नाही, परंतु ते करत असताना आमच्या देखील काही मागण्या आहे की ज्या तत्परतेने हे सगळे धाड 18 तास केलेले आहे, त्याच तत्परतेने विद्यमान जे आमदार उभे आहे त्यांच्या देखील चौकशी, जे काय 420चे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे, जवळपास 418, 463, 464 असे बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे, त्याची चौकशी तितक्याच तत्परतेने त्यांनी करावी। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहमदनगर।